माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी एक 8 दिवसापूर्वी आंदोलन केलं दूध दरवाढीचा आणि दुधाला उत्पादन खर्चावर हमीभाव मिळाला पाहिजे ही आमची मागणी। पण ते राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे, पण तरी कायदा होणं अपेक्षित आहे। दुसरा, कांद्याची निर्यात बंदी उठली पाहिजे। आज बराच महाराष्ट्रातला नाशिक पासून जर भाग पाहिला, नगर सातारा तिकडं कोल्हापूर काही पट्टा पाहिला, पुण्याचा काही पट्टा पाहिला, तर कांद्यावरच शेती डिपेंड आहे। दुधावर लोकांचं उदरनिर्वाह आहे। ह्या महत्त्वाच्या हे प्रश्न माझ्या समोर असणार आहे। अनेक बाकी प्रश्न, काही रेल्वेचे भुयारी मार्गाचे प्रश्न आहेत, काही आमचे पाण्याचे सोर्सेस आम्हाला परमनंटली होणं अपेक्षित आहे। शेवगाव सारख्या तालुक्यात ताजनापूर सारखी योजना आहे। आमच्या नगर तालुक्यातला बऱ्याच दिवसाचा साखळाईचा प्रश्न आहे। असे अनेक प्रश्न वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळे प्रश्न आहेत। काही आमच्या आपल्या नगर जिल्ह्याचं दुर्दैव आहे, इथं मेडिकल कॉलेज नाही। मेडिकल कॉलेजच्या संदर्भात सुद्धा मी काही संबंधित मंत्री महोदयाला भेटणार आहे। आपल्या नगर मनमाड रोड शिर्डी हे आपल्या जिल्ह्याचं नाक आहे, ते शिर्डी नगर मनमाड रस्ता बंद आहे। मी गडकरी साहेबांना भेटलो, त्यांनी काही अधिकाऱ्याला सूचना पण केल्या, काही प्रमाणात काम चालू झाल्यासारखं मला माहिती 2 दिवसापूर्वी मिळाली। असे अनेक प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत आणि काही अधिकाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा आचारसंहितेच्या काळात अधिकाऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांबरोबर मीटिंग केल्या, त्याचे काही माझ्याकडे व्हिडिओ आहे। मी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे निवडणूक आयोगाकडून, त्या बाबतीत मी संसदेमध्ये विषय मांडणार आहे। जो अधिकारी आचारसंहिता असताना एखाद्या संबंधित पुढाऱ्यांशी मीटिंग करतो, जबाबदार अधिकारी म्हणजे प्रांत लेवल सारखा अधिकारी, तहसीलदार लेवलचा अधिकारी जर एखाद्या राजकीय पुढाऱ्याशी जर आचारसंहितेच्या काळात मीटिंग घेत असेल तर ही गंभीर गोष्ट आहे। अशा अधिकाऱ्यांवर कायमस्वरूपी सस्पेन्शन झालं पाहिजे। अशा काही मागण्या मी या संसदेमध्ये करणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।